Hello dear students, this is Akshata Kirpekar and I welcome you to my YouTube channel. Students, in this part we are going to study the remaining two types of graphs, that is velocity time graph for uniform velocity and velocity time graph for uniform acceleration. हे दोन ग्राफ जे आहेत ते या आधी आपण जे दोन ग्राफ शिकलेलो होतो त्याच्या पुढचे टाइप्सचे ग्राफ्स आहेत. सो वन बाय वन हे ग्राफ कसे तुम्हाला ॲक्च्युली आता इथे ग्राफ्स तुम्हाला ड्रॉ नाही करायचे आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्याच्याशी रिलेटेड ग्राफ्स ऑलरेडी दिलेले आहेत. मग याच्यावरचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने दिले जातात ते आपण बघूयात. सो आपला फर्स्ट ग्राफ आहे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता इथे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 6 वरती एक क्वेश्चन दिलेला आहे की a train is moving with a uniform velocity of 60 km per hour. The velocity time graph is shown like this. आता हा ग्राफ तुम्हाला ऑलरेडी ड्रॉ करून दिलेला आहे. हा ग्राफ काही तुम्हाला ड्रॉ करायची गरज नाही. आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलेलं होतं इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि तिचा यूज करून आपल्याला ग्राफ प्लॉट करायचे होते. इथं ग्राफ दिलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला काही न्यूमरिकल्स सॉल्व करायची असतात. ओके, सो आता ह्या ग्राफवरती बेस्ड काय क्वेश्चन आहे बघूया. विथ द हेल्प ऑफ द ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. आता एक लक्षात घ्या, हे गणित सॉल्व करताना तुमच्या सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली पाहिजे की हा ग्राफ युनिफॉर्म व्हेलॉसिटीशी रिलेटेड आहे. युनिफॉर्म व्हेलॉसिटी कधी असते? जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाईममध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल. आता ह्या ट्रेननं त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या ट्रेनची ती किती आहे? 60 km/h. सेम व्हेलॉसिटी आहे. सो हा ग्राफ दाखवताना आपला कालच्यासारखा स्लोप येणार नाही. इथे काय येणार? 60 किलोमीटरचे जो पॉईंट आहे वाय ॲक्सिसवरती आपण व्हेलॉसिटी घेतलेली आहे आणि एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतलेला आहे. व्हेलॉसिटी km/h मध्ये दिली आहे आणि टाईम जो आहे तो आरमध्ये दिलेला आहे. आता 60 km/h ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे आणि म्हणून आपण कशा पद्धतीनं ग्राफ काढलेला आहे इथे की 60 हा जो पॉईंट आहे तिथून एक आपण स्ट्रेट लाईन काढली. आता त्यांनी प्रश्न विचारला आहे की 2 आणि 4 आवर्समध्ये त्या ट्रेननं किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. आता हे जे डॉटेड लाईन दाखवले आहेत त्या नंतर ड्रॉ करायचे आहेत. का? कारण आपल्याला 2 आणि 4 hour मधलं त्या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपण 2 आणि 4 या दोन पॉईंट्सवरून 60 km/h च्या पॉईंटवरती दोन परपेंडिक्युलर्स प्लॉट केले. आता जो पहिला 2 किलोमीटर किंवा 2 hour मधला जो पॉईंट आहे 2 hour वरचा तर त्याला मी T1 म्हटलं आणि 4 hour साठीचा जो पॉईंट आहे त्याला मी T2 असं नाव दिलं. आता इथे दोन रेक्टँगल्स बघा फॉर्म झाले. दॅट इज पहिला जो रेक्टँगल आहे EACF आणि दुसरा रेक्टँगल आहे EBD आणि F. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे की 2 आणि 4 hour मध्ये या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स. आता ते काढण्यासाठी या दोन जे रेक्टँगल्स फॉर्म झाले आहेत त्यांचा एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके, आता इथं बघा डिस्टन्स कव्हर्ड इन टाईम T1 इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल EACF. ज्या ट्रेननं T1 ह्या टाईममध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं आहे हे कशा पद्धतीनं आपण फाइंड आउट करणार? तर आपल्याला ह्या EACF ह्या रेक्टँगलचा एरिया बघावा लागेल आणि T2 या वेळेसाठी कोणता बरं रेक्टँगल तयार होणार? EBD आणि F. सो डिस्टन्स कव्हर्ड इन टाईम T2 इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल EBD अँड F. आता रेक्टँगल आहे, रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज लेंथ इंटू ब्रेड्थ. सो आता ह्या दोन रेक्टँगल्सची लेंथ ही सेम आहे. किती लेंथ आहे? इट इज 60. ओके, 60 km/h आहे ना व्हेलॉसिटी. सो बोथ रेक्टँगल्स आर हॅविंग सेम लेंथ. आणि ब्रेड्थ किती आहे? जो पहिला रेक्टँगल आहे EACF त्याची ब्रेड्थ आहे 2 आणि सेकंड रेक्टँगलची ब्रेड्थ आहे 4.
सो या व्हॅल्यूजचा यूज करून आता आपण दोन्ही रेक्टँगलचे एरिया काढू शकतो. ओके, आता डिस्टन्स कव्हर्ड इन बिटवीन 2 and 4 hours म्हणजे काय असणार आहे रे? 4 hour जो कंप्राइज करतो तो मोठा रेक्टँगल, त्याचा एरिया मायनस लहान रेक्टँगलचा एरिया, हे दोन केल्यानंतर आपल्याला 2 आणि 4 hour मधलं डिस्टन्स किती कव्हर केलं आहे ते फाइंड आउट करता येईल. सो हे टोटल डिस्टन्स 2 आणि 4 hour मधलं कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय केलं, एरिया ऑफ रेक्टँगल EBDNF मायनस एरिया ऑफ रेक्टँगल EACNF. लक्षात आलं काय काय केलं आपण इथे? आपल्याला 2 आणि 4 hour मधलं ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स काढायचं आहे. म्हणून आपण 2 आणि 4 ह्या पॉईंट्सवरून 60ची जी लाईन आहे तिथे आपण 2 परपेंडिक्युलर प्लॉट केले. आता आपल्याला 2 रेक्टँगल्स मिळाले. त्यातला जो छोटा रेक्टँगल आहे तो आहे EACF आणि मोठा रेक्टँगल आहे तो EBDNF. आता एरिया ह्या रेक्टँगल, दोन्ही रेक्टँगलचे जेव्हा मी फाइंड आउट करेन तर त्यांच्या थ्रू आपण ह्या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स हे इझिली फाइंड आउट करू शकतो. सो ऑब्व्हियसली जो मोठा रेक्टँगल आहे त्याच्या एरियामधून स्मॉल रेक्टँगलची व्हॅल्यू जेव्हा मी मायनस करेन, दॅट टाईम आय विल गेट द एरिया ऑफ द ट्रेन इन कवर्ड बाय द ट्रेन इन बिटवीन 2 and 4 hours. ओके, आता इथे एरिया ऑफ रेक्टँगल EBDF काय आहे? लेंथ इंटू ब्रेथ. सो लेंथ आहे 60, ब्रेथ आहे 4. सो हे पहिल्या रेक्टँगलचा एरिया झाला. मायनस सेकंड रेक्टँगलचा एरिया काय आहे? लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ अगेन सेम, दॅट इज 60 अँड ब्रेथ इज 2. हे कॅल्क्युलेशन पुढे केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? 240 मायनस 120 आणि त्याचा आन्सर आपल्याला मिळेल दॅट इज 120 किलोमीटर. सो ह्या ट्रेननं 2 and 4 hour मध्ये जे टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आहे 120 किलोमीटर. आता इथं 2 and 4 hour विचारलेत म्हणून आपण ह्या 2 पॉईंट्सवरती केलं. सपोज तुम्हाला असं विचारलं असतं की 1 and 2, तर तुम्ही 1 पॉईंटवरून आणि 2 पॉईंटवरून हे परपेंडिक्युलर प्लॉट केले असते. समजा 1 and 3 विचारलं असतं तर 1 आणि 3 ह्या पॉईंटवरून तुम्ही परपेंडिक्युलर हे प्लॉट केले असते. जे कोणते टाईम स्लॉट्स तुम्हाला विचारलेले आहेत त्याच्यावरून हे परपेंडिक्युलर प्लॉट करायचे आणि ते 2 जे रेक्टँगल्स फॉर्म होतील त्यांचा एरिया फाइंड आउट करायचा. दोघांच्या एरियामधला डिफरन्स म्हणजे तो दिलेल्या 2 टाईममधलं त्या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स असणार. आलं लक्षात? हा पहिला प्रश्न आपण कसा सॉल्व्ह केला. नाउ नेक्स्ट is there a relation between the distance covered by the train and the area of particular quadrangle in the graph? And second question त्याच्यातलाच आहे, what is the acceleration of the train? आता परत सेम ग्राफ आहे इथे आपल्याला दिलेला आणि काय विचारलेलं आहे की ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स आणि पर्टिक्युलर क्वाड्रँगलचा एरिया यांच्यामध्ये काही कोरिलेशन आहे का? काय आहे असं तुम्हाला वाटतं इथे? सो येस, जो त्या पर्टिक्युलर क्वाड्रँगलचा एरिया आहे तो काय करतो, त्या ट्रेननं त्या स्पेसिफिक टाईममध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स इंडिकेट करतो. आत्ता जो आपण एरिया काढला, इट वॉज द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन इन बिटवीन 2 and 4 hours. अशाच पद्धतीनं तुम्ही त्यावरचे कोणतेही 2 पॉईंट्स घेऊ शकता आणि त्या 2 पॉईंट्समध्ये त्या ट्रेननं कव्हर केलेलं डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. तुम्ही एक्झाम्पल म्हणून ह्यातले कुठलेही 2-3 पॉईंट्स घेऊन अशा प्रकारे कॅल्क्युलेट करून टॅली करून बघा. ओके, सो हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. आता ॲक्सेलरेशन काय असणार आहे सांगा. ॲक्सेलरेशन काय असणार? ॲज द ट्रेन इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी इट्स ॲक्सेलरेशन विल बी 0. युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे आणि जेव्हा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी युनिफॉर्म असते म्हणजेच ती व्हेलॉसिटी वाढत नाही किंवा कमी होत नाही, अशा वेळेस ॲक्सेलरेशन हे 0 असतं. इथं व्हेलॉसिटी सेम आहे, दॅट इज 60 km/h आणि म्हणून ॲक्सेलरेशन ह्या ट्रेनचं जे आहे ते 0 आहे. ओके, सो हा फर्स्ट ग्राफ झाला. आता नेक्स्ट ग्राफ आहे व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ह्याच्यावरती कसा प्रश्न आहे बघूया.
The changes in velocity of a car in specific time intervals are given in the table. एक टेबल दिलाय आणि त्या टेबलमध्ये एका कारची असलेली व्हेलॉसिटी कशा पद्धतीने चेंज होत जाते ते दिलेलं आहे. टाईम दिलाय आणि व्हेलॉसिटी दिली आहे. काय दिसतंय आता याच्यामध्ये? टाईम जसा जसा इक्वल इंटरवलमध्ये वाढत जातोय तशी व्हेलॉसिटी देखील इक्वल इंटरवलमध्ये वाढत जाते. सो इट इज हॅव्हिंग युनिफॉर्म ॲक्सलरेशन. म्हणजे जसा आपल्याला काल स्ट्रेट लाईनमध्ये ग्राफ मिळालेला होता सेम तसाच ग्राफ आता आपल्याला इथे देखील मिळणार आहे. ओके, आता ह्याच्यावरती प्रश्न काय विचारलाय बघूया. The graph shows that the velocity changes by equal amounts in equal time and thus it is having uniform acceleration. Okay. आता बघा, how much does the velocity change every 5 minutes? आता इथं काय दिलंय आपल्याला ग्राफमध्ये रे, की प्रत्येक 5 सेकंदला velocity कितीनं वाढत गेली आहे? बाय 8 मीटर पर सेकंद. 10 सेकंडला 16 मीटर पर सेकंद. अशी जशी जशी velocity जसा जसा टाईम वाढतोय तशी तशी व्हेलॉसिटी पण वाढत जाते. इट मीन्स टाईम आणि व्हेलॉसिटी हे एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. एक क्वांटिटी वाढली दुसरी वाढणार, एक कमी झाली दुसरी पण कमी होणार, इजंट इट? आणि ते इक्वल इंटरवलमध्ये वाढत गेलेले आहेत. आता प्रश्न काय विचारलाय बघा, की हाऊ मच डज द व्हेलॉसिटी चेंज एव्हरी 5 मिनिट? 5 सेकंदला 8 मीटर आहे. सो 5 मिनिटला किती असणार व्हेलॉसिटी चेंज? असं साधं कॅल्क्युलेशन इथे तुम्हाला करायचं आहे. सो फॉर दॅट हे जे 5 मिनिट्स आहेत त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला आधी सेकंडमध्ये करून घ्यावं लागणार, कारण इथं आपल्याला टाईम सेकंडमध्ये दिला आहे ना. सो आपल्याला विचारताना विचारलं आहे 5 मिनिटमध्ये, आणि म्हणून ह्या 5 मिनिट्सचं कन्व्हर्जन तुम्हाला आधी सेकंडमध्ये करून घ्यावं लागेल. 5 मिनिट्सचे सेकंड किती झाले? 5 × 60 म्हणजेच 300 सेकंद झाले. मग आता साधं आपण कॅल्क्युलेशन कसं करतो, की 5 सेकंदला 8 मीटर असेल तर 300 सेकंदला किती व्हेलॉसिटी असणार, असं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून देखील साध्या सोप्या पद्धतीनं ह्याचा आन्सर काढता येईल. सो बघू आता इथं कसं फाइंड आउट करायचं. व्हेलॉसिटी चेंजेस 8 मीटर पर सेकंड एव्हरी 5 सेकंद. 5 सेकंदला व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंद आहे. सो 5 मिनिटला किती हे बघूयात. चेंज इन व्हेलॉसिटी एव्हरी 5 मिनिट इज इक्वल टू, आता 5 मिनिटचे आपण सेकंद केले दॅट इज 300. मग 5 सेकंदसाठी 8 आहे, सो 300साठी किती, अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करत गेल्यानंतर 300 × 8 डिवायडेड बाय 5 दॅट इज 2400/5 आणि 480 मीटर पर सेकंड हे तुमचं टोटल आन्सर येईल. इथे तुम्ही साधं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, हे लक्षात घ्या. 5 सेकंदसाठी 8 मीटर पर सेकंद, तर 300 सेकंदसाठी किती हे तुम्ही पण पेपरवरती कॅल्क्युलेट करून टॅली करून घेऊ शकता. ओके, आलं लक्षात. सो अशा पद्धतीचे प्रश्न हे ॲक्च्युली ग्राफ तुम्हाला कालच्यापेक्षा मे बी सोपे वाटले असतील, कारण इथे तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचे नाही आहेत. जे ग्राफ आहेत ते ऑलरेडी दिलेत, फक्त ह्याच्यावरती असणारे न्यूमरिकल्स इथे सॉल्व करायचे होते. ओके, आले लक्षात. दोन्ही ग्राफ एकदम इझी आहेत. ओके, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे इक्वेशन्स ऑफ मोशन युझिंग ग्राफिकल मेथड. ओके, हा पार्ट खूप महत्त्वाचा असणार आहे, की ज्याच्यावरती आपल्याला 5 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात एक्झाममध्ये, आणि तो पार्ट देखील खूप इझी पद्धतीनं मी सांगणार आहे. ओके, तोपर्यंत गुड बाय.